महाराष्ट्रामध्ये सकाळपासून विधानसभेसाठी मतदान सुरू आहे। श्रीनिवास पवार सकाळपासून फिरत आहेत, तुम्ही मतदान केंद्रावरती भेटी देत आहात, कसा उत्साह वाटतो मतदारांचा तुम्हाला सकाळ? उत्साह चांगला आहे, काही ठिकाणी जरा स्लो चाललंय, पण होईल, हळूहळू वाढेल, जसा जसा दिवस वर जाईल तसं वाढेल। बारामतीत म्हणजे मतदानाचा टक्का तसा चांगला राहत असताना बघायला मिळतं। तुम्ही सकाळपासून ज्या ज्या मतदान केंद्रावरती भेटी देताय, उत्साह म्हणजे बारामतीमध्ये चांगला दिसतो का? महाराष्ट्रात काही ठिकाणी कमी जरी होत असेल तर बारामतीत कसं दिसतं? बारामतीत दिसतोय, कारण दोघंही तुल्यबळ आहेत आणि मी शहरात फिरतोय, विशेष करून शहरात तर सगळीकडे रांगा लागलेल्या आहेत। तुम्ही म्हणताय दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, दादांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे की 1.5 लाखाच्या पुढचं माझं लीड आहे ते कायम राहील असा विश्वास आहे त्यांना। चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे। आणि अपक्ष पण जो उभा असतो ना, त्याला सुद्धा विश्वास असतो की मला मतं मिळतील। दादांचा विश्वास चांगला असं तुमचं म्हणणं आहे? सगळ्यांना जेवढे उभे आहेत, का 19 का 20 मला माहीत नाही, का 23 मला वाटतं, त्या सगळ्यांनाच मनातून वाटत असते की मी निवडून येणार। एका उमेदवाराचे तुम्ही भाऊ आहात आणि एका उमेदवाराचे वडील आहात, तुमचं पारडं मुलाच्या बाजूने असल्याचं बघायला मिळतंय। खरंच तुमची म्हणजे तुम्हालाही वाटतं मुलगा चांगला याने यशस्वी होईल, विजय होईल? मी थोडंसं सुधारणा करतो, मी शरद पवारांच्या बाजूने, मी भाऊ आणि मुलगा ह्याच्यामध्ये मी पवार साहेबांना चूज केलं आहे। बारामतीची जनता पवार साहेबांच्या पाठीमागं उभा राहील, इथून मागं जशी उभा, कारण दादा नेहमी सांगतात की वरती ताई आणि खाली दादा, हे ठरलेलं होतं। नेहमी नाही सांगत, लोकांना माहिती आहे, लोकसभेला त्यांनी नाही बोलले, हे नंतर फार घशाशी आल्यामुळं आता त्यांना ते बोलावं लागतंय। हे पब्लिक आहे, सब जानती। ते म्हणले लोकसभेला गंमत केली, आता जम्मत करू नका। नाही, ती त्यांची भाषा आहे, ते गंमत जम्मत चालते। दादांची जी परवाची सभा झाली त्या सभेमध्ये तुमच्या आईचं पत्र तिथं वाचून दाखवलं गेलं आणि भावनिक पत्र होतं, त्यांचं म्हणणं की दादांवरती अन्याय झाला। तुम्हाला वाटतं खरं दादांवरती या सगळ्यामध्ये अन्याय झाला? कारण आईच्या पत्रामध्ये सगळे मुद्दे होते। नाही, खरं सांग का, असा अन्याय प्रत्येक बारामतीकराला आवडेल? 30 वर्ष जर मंत्रिपद मिळत असेल तर आम्हाला सगळ्यांना असा अन्याय झालेला आवडेल। दादांवर अन्याय होतो, मला पण आवडलं असतं सांगण्यावर तसा अन्याय झाला असता तर। बारामतीचा निकाल काय असेल? कारण सगळ्या देशाचं लक्ष खरं बारामतीकडे लागलं। निकाल पब्लिक बरोबर सांगेल आणि मी ते परत सांगतोय, 60 वर्ष त्यांनी शरद पवारांना साथ दिलेली आहे आणि 84 वर्षाचे शरद पवार जे फिरतायत महाराष्ट्रामध्ये, सभा घेत फिरतायत, तर बारामतीकरांना चांगली जाणीव आहे की आपल्या नेत्याला ते कमीपणा येऊन देणार नाही। बारामतीत तुतारी फुंकणार असं म्हणायचं? आता कुठल्या भाषेत सांगून? निश्चित हे श्रीनिवास पवार होते, त्यांनी सांगितलं की बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार विजय होईल असा विश्वास योगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला आहे। बघावं लागणार आहे की 23 तारखेला नेमका निकाल काय लागतो, पण सकाळपासून त्यांच्या मतदान केंद्रावरती गाठीभेटी आहेत आणि मतदारांचा उत्साह असल्याचं देखील त्यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलं आहे। कॅमेरामन राजू गौतम, मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।